बॅक टू माय चॅनल. हॅपी मदर्स डे. थँक्यू. काय पाहिजे जरा आमच्या बजेट मध्ये असेल असं काहीतरी सांग. काही नको. काही नको म्हणते. सत्यमच्या बर्थडेला मी मम्मीला म्हटलं आपण सत्यमला काहीतरी गिफ्ट देऊया. तर मम्मी म्हणते लक्षात ठेवा तुम्ही मला माझ्या बर्थडेला काही सुद्धा दिलेलं नाहीये. बरोबर आहे. मग काय बरोबर आहे? काहीच घेतलं नाही तुम्ही. आम्ही देणार होतो आमच्या दोघांचं ठरलेलं कॉलेजवरतीच की आपण मम्मीला तर घेऊया. पण कशात तर विसरलं. माहित नाही कशात विसरलं ते मला माहित नाही. माझ्यापर्यंत पोहोचलं का? तुला सांगून घ्यायचं का? न सांगता घेतलेलं तर पोहोचलं का? ते घेतलंच नाही तर तुझ्यापर्यंत कसं पोहोचल? ते दुकानात अजून. सध्या सत्यमसाठी पास्ता ठेवतीये. तर एक सेकंड. मला तर असलं आवडत नाही पास्ता फिस्ता. म्हणजे आवडत होतं अगोदर बट हॉस्टेलला गेल्यापासून सगळे जे जंक फूड आहे ते माझ्या नाकात बसलेलं आहे. ते मला बिलकुल आवडत नाही. सेकंड मला गॅस लावायचा आणि आमचा गॅस एका हाताने कोणीच लावू शकत नाही कारण की ते एक सेफ्टी फीचर आहे म्हणजे गॅसमध्ये. तर असं पकडून धरायला लागतं जरा 2 मिनिट आणि मी देन ते ऑन होते. ते याच्यासाठी कारण की लहान मुलं जर कोणी चुकून गॅस असं केलं तर ते होतच नाही. बटन तुटेल पण ते गॅस ऑन नाही होणार. तर मी पास्त्यासाठी पाणी ठेवलं. ते उकळल्यानंतर त्याच्यामध्ये हा पास्ता मी टाकणार. नंतर आम्ही आमच्या अंशचे फोटोशूट करायला गेलो आणि तो इतका छान दिसत होता. इतका छान स्माईल पोज देत होता आणि मला असं वाटलेलं की तो रडेल कारण की लहान मुलं नवीन लोक बघितलं का रडतात. आणि मामींना पण म्हटलं होतं आता तो इतका छान तयार झालाय फक्त रडू नये बस. पण तो खूप छान एन्जॉय करत होता आणि त्याला असं मोकळं वातावरण मिळालेलं त्यामुळे त्याला मातीत खेळायचं होतं आणि तो मातीत खेळत होता. ते पप्पा आमच्या गावाकडे गेले होते आणि पप्पांजवळ आय थिंक आईने आमच्या मस्त घरातली जांभळं दिलेत आणि आमच्या घरातली जांभळं इतकी गोड लागतात ना. खूप गोड लागतात. असं एकदम आंबट नाही ती. तर मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि आता मी मस्त भजी करणार आहे. तू सांग. सांग की. काय सांगू? भजी करणार आहे म्हणून. तू स्टार्टिंग कर. स्टार्टिंग मी केली आता तू बोल. मी नाही बोलत. मन तू जी जसं मला बोल तसं बोल. हित बघून. आज छान बाहेर पाऊस पडत आहे म्हणून आमची साक्षीबाई भजी करणार आहे. गुड जॉब. चला आता भजी तयार करूया. लागतंय की. आता मी माझा अवतार हे करा असंच असते मी घरात असल्यावर. नो कंगी नो नथिंग. जैसा है वैसा रहूंगी. तर आता मी तुम्हाला दाखवते मी कशी भजी बनवते. आणि आमची मंगू मामा तुला आत्ता दिलंय ना? दिलंय ना तुला आत्ता? तू लाडीगोडी नको लाव. आत्ता दिलंय तुला. मी कांदा कापून घेतलाय. आता त्याला मस्त धुवून घेते. तिखट पण आहे आणि तसा सुट्टा पण होतोय. आता ह्या चॉपिंग पॅडवरच मी हा कांदा ठेवते इथं. आता आपण याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकूया. टाकते आता किती फक्त जे आपलं ह्याचं भजी आहे मिरची भजी त्याला फक्त थोडं जास्त लागेल. त्याला कमी पाणी ओतावं लागेल नाहीतर मला जास्त पाणी आणि त्यात कांदा एकदम हॉटेल टाईप मध्ये होतंय भजी. प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे. मी अगोदर पीठ घेते त्यात पाणी टाकते आणि त्याच्यानंतर मग वरचे जे पण काय इन्ग्रेडियंट्स असतील ते टाकते. मग मी इकडे का
नाही काहीच नाही घेतलं, पीठ घेतलंय फक्त. अंधार काय याला काय एवढं पीठ कुणाच्या नाकाला लावणार आहे? कोणतं काय माहित, टाक. ते पातळ एवढं करू नको त्या दिवशी सारखं. त्याशिवाय भजी कशी झाली तेवढं सांग. भजी छान झाले होते. हा मग पातळ दिसायला चपट होत. असू दे. आमची मॉडर्न मम्मी चिली फ्लेक्स टाकायला लागले भजीत. भजीत चिली फ्लेक्स कोण टाकते यार. एकदा खाऊन बघा आता मग मला. ओवा टाकला. चांगलं मिक्स झालंय का? हे काय सोडा. माझा मिरची भजी कर. पडला खाली. तो भजीच काय पीठ तयार आहे. आता ह्यात आपण तेल ठेवलंच नाही. थांब जरा पाण्यात गैजाने असं होत असते. वय झालं. आणि पसारा असू दे. आता काय होते त्याला, पसारा असू द्या. पसारा असल्याशिवाय असू द्या. साक्षी घरावरते त्यामुळे पसारा अजिबात नाही घरात. बोलायची गरज होती का? आता एके दिवशी ना कोणतर पाहुणे यायचं म्हणले. एके दिवशी पाहुणे यायचे म्हणले ना, साक्षीचा व्हिडिओ करून टाकते बरं का. बघा ती काय काय करते ती. तू शांत बस. नमक टाकलंस? भजी तू बनवायला आले, नमक मला विचारते. स्वादानुसार नमक. स्वादानुसारच टाका. नाही मीठवाले भजी. नाही जास्त पाणी डोकं लावायचं. हा असं आहे का? तुला आहे म्हणजे आम्हाला जरा जास्तच लागणार आहे. आता तू नाही दिसली तर चालते का? आता भजी दिसू दे की जरा. इधर होस्ट में हूँ यार. हा आता हे भजी. थांबा जरा कडकडीत त्याला टाका. हे आमचं भजीला वर कोटिंग केलंय. हा भजीला नाही मिरचीला. मिरची हात जाणार. हा काय शिका तुम्ही. हा उडू नको बाबा. आजपर्यंत भजी कधी केली नाही मिरची. हा असू दे. अहो जरा हात हलवा. हो दुखायला लागलाय का? माझं नाजूक काम असतं. ते झाऱ्या हातातनं खाली ठेव, पातीला हातात घे जवळ, पटापटा टाकायला येतं. तू दिसायचे वे हा त्या भज्याला काय म्हणतात. त्या भज्यापेक्षा तू जास्त दिसायला लागली. आता इथं आमचे जे मिरची भजी आहेत ते फक्त पप्पा आणि सत्यम खाते. त्यामुळे आम्ही थोडेच करणार आहे. मी खाते पण मी वरवरच खाते, मिरची टाकून देते. त्यामुळे त्याचा अर्थ नाही. ओके झालं. हा अजून काय शिल्लक नाही. भजी आमचे काळे झालेत. काळे असू द्या. पहिल्यांदा अंदाज कळत नसतो. कुठे असं कर भजी लागलंय का? असू द्या. हे काय तू माझं असं करत असते मग. असू द्या. आपण हे परत हे करू बेसनच्या पोळ्या. आता थांब.
काय आहे? अगं मम्मी तू शांत बस, मी फक्त काय करते त्याच्याकडे तू लक्ष दे. आणि तुम्ही पण लयच झालं काय पातळ. हे पीठ ह्यात थोडं आता बेसन टाकायचं. तुझा गायचं हाताने सोडता येत नाही म्हणून असंच चमच्याने सोडायला. इथे मस्त रेडी आहे. धरा. इथं आहेत मिरची भजी, कांदा भजी विथ कांदा. बाहेर मस्त पाऊस पडला आणि त्या पावसाचा वास जो असतो मला आवडतो. त्यामुळं मम्मीला म्हटलं थांब जरा मी येते आज. मम्मी म्हणेल कुणीकडे दिवस उगवलाय, पोरगी बाहेर येईल. मी तर आल्यापासून पहिल्यांदा आले ना बाहेर. मी आणि मम्मी मस्त बाहेर आमच्या खुर्च्या आणल्यात आणि बसलो, कारण की हवा नाहीये पण गारवा आहे ना. मम्मी भजी कसे झाले होते आजचे? मस्त. मी तर भजीवर आउट, म्हणजे जेवणच नाही का. हा तेच, तरी पण मला जेवण असणं तसं लागतच नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.